तर गाईज आता आपले मोमोज फ्राय होत आहेत. हे बघा चिकन मोमोज. तो अपना पार्सल आ गया. ये देखो. सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळे येतात चॅनलवर व्हिडिओ बघतात, व्हिडिओला व्ह्यूज पण जातात, सगळ्या गोष्टी होतात. पण प्लीज सबस्क्राईब करा. तुम्हाला नाही माहिती आहे, मला बरेचसे लोक सबस्क्राईब करतात, त्यांना माहिती नाही, त्यांना वाटतं लाईक केला म्हणजे ओके जास्त असेल. पण सबस्क्राईब हा खूप इम्पॉर्टंट आहे आमच्यासाठी, कंटेंट क्रिएटरसाठी. हॅलो अँड वेलकम बॅक टू अ न्यू व्लॉग आहे. तर आज पासून आम्ही पुन्हा मोमोजला सुरुवात करतोय. खूप दिवसापासून आमचा अडून राहिलेला की आज करू, उद्या करू, आज करू. त्याच्या आधी आमचा सिलेंडरचा प्रॉब्लेम होता, पण तो आम्ही सॉल्व्ह केला. कारण 14 एप्रिलला आम्ही घरी गेलो आंबेडकर जयंतीनिमित्त, आणि तेव्हा आम्ही तिकडनं घरून मोठा सिलेंडर सुद्धा घेऊन आलो. तर सिलेंडरचा काय प्रॉब्लेम येणार नाही. आता आपला रेग्युलर मोमोजचा बिझनेस चालू राहणार आहे. नाही काय काय असं वाटलेलं की आता बंदच पडला, हे झालं ते झालं, नाही काय गॅसमुळे बंद पडलेला, बाकी काय नाहीये. बाकीच्यांना असं वाटलेलं बंदच पडलाय, काय चालला नाही वगैरे असं तसं. ऑर्डर बंद होते, पण किती ऑर्डर पण येऊन गेल्या. ऑर्डर येऊन गेल्या. बरेचशा लोकांनी विचारलं कधी चालू करता का, कधी करणार आहे. तर असा सिलेंडरचा प्रॉब्लेम होता, बाकी काहीच प्रॉब्लेम नव्हता. रेग्युलर सगळं चालू होता आणि आता पुन्हा रेग्युलर चालू झालेला आहे. ठीक आहे. तर फ्रेश चटणी मेयोनीज बनवलंय आणि आता चिकन मोमोज साठी बॅटर बनवून ठेवलंय पूर्ण. आता ऑर्डरची येण्याची वाट बघतो, कारण जेवढ्या लोकांनी ऑर्डर विचारलेलं का बनवता का नाही अजून, असं का भेटेल का, त्यांना आम्ही मेसेज करून ठेवलाय की बाबा आजपासून सुरुवात केली, तर त्यांचं ऑर्डर येतील पण मे बी. ठीक आहे ना. बघू. पण आम्ही आता रेडी एकदम प्रिपेअर राहिलो एकदम, आणि डेली आता राहणार आहे कंटिन्यू, तर काय प्रॉब्लेम येणार नाहीये. आणि थोड्याच दिवसात आम्ही ऑनलाईन पण जाणार आहे, झोमॅटो, स्विगी वगैरे त्याच्यावर पण. ठीक आहे. तर मी तुम्हाला चटणी दाखवू शकतो, कारण मेयोनीज आम्ही फ्रीजर मध्ये ठेवलाय, थोडा थंड व्हायला. थंड झाल्यानंतर तो घट्ट होतो. ही बघा एकदम फ्रेश चटणी बनवले आपली होममेड. आणि इथं चिकन साठी आम्ही बनवून ठेवलाय. जशी ऑर्डर येईल तसे लगेच बनवून. ऑर्डर आले का लगेच चालू. बाकी बनवून वगैरे ठेवत नाही आम्ही आधीपासूनच, कारण पूर्ण हायजीन मेंटेन ठेवायला लागतो. आता दीक्षाने प्रॉपर लगेच किचन हा बघा पूर्ण क्लीन करून घेतलाय, कारण पूर्ण मेसी होतो. मोमोज बनवायचा पूर्ण प्रोसेस मध्ये ना एकदम किचन मेसी होतो. तर कंटाळा नाही दीक्षा करत, तसा काही प्रॉब्लेम नाहीये, पण तुमचा क्लीन ठेवायला पाहिजे आपल्याला. आपण ब्लॉग पण बनवतो, त्याच्यामध्ये पण दिसतो का किती मेसी आहे. असं आपल्याला असं नाही दाखवायचं कोणालाच. आणि आपण सुद्धा आणि क्लीन असलेलं नेहमी चांगलं आहे. तर कारण हायजीन मेंटेन, त्याने हायजीन मेंटेन राहतो प्रॉपर, आणि बघायला पण चांगलं वाटतं. आणि ऑर्डर जो करतो त्याला विचित्र नाही वाटत ना. दीक्षा सध्या बोलत नाही समोर, कारण तिचं कंटिन्यू चालू आहे काम. मैदा बनवून ठेवायचं, थोडासा डो बनवून ठेवी तर ते बरं पडेल ना. पटकन ऑर्डर आली का लगेच ते लाटून पटापट बनवून ठेवत नाही आम्ही. आधीपासून बनवून ठेवत नाही. जेव्हा ऑर्डर येते तेव्हाच पटकन बनवायला घेतो. बनवून ठेवल्यामध्ये कडे होतात नाही. इथं फॉर्च्यूनचा आम्ही आटा यूज केलाय, मैदा. ठीक आहे. चांगला. आम्ही असं लोकल सुट्टा वगैरे नाही आम्ही यूज करत काहीच. आणि जे खातो ते तेल पण आम्ही, हे बघा इथे लगेच नवीन तेल काढून ठेवलाय पूर्ण, कारण लागतोच तेल पण. आणि आम्ही खाणारा रेग्युलर तोच आम्ही तेल यूज करतोय. आणि इथे तुम्ही किचन पण बघू शकता, पूर्ण क्लीन करून ठेवलाय का बा दिसायला असं कसं विचित्र नको नाही का. असं आहे. तर चला मग थोडी आता सगळं बनवून ठेवलेलं आहे, सगळं प्रॉब्लेम नाही काय बनवून ठेवायचं बाकी आहे किंवा काय असं राहिले असं काहीच नाही. मेयोनीज पण थोड्या वेळात दाखवून तुम्हाला जेव्हा फ्रीजर मधून काढू द्या, तो थोडा जाड व्हायला ठेवलाय, कारण थोडा केल्यावरती तो पातळ असतो नाही का, त्यामुळे मग तो फ्रीजर मध्ये ठेवला. थोडा काढला ना आम्ही, तेव्हा तुम्हाला दाखवतो. बाकी आता दीक्षा थोडा पीठ मळून ठेवते, आणि मग ऑर्डर आली का लगेच बनवू आपण. पण सांगणार काही काहींना वाटलेला की झाला बंद पडला काय नाही, किंवा नुसतंच थोडासा खेळ केला म्हणून असं सगळ्यांना, म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटलेलं का बंदच पडला आता काय त्याशी होणार नाही किंवा वगैरे. असं काही नाहीये. सिलेंडर फक्त आमचा एकच प्रॉब्लेम आहे, सिलेंडर. आणि तो आम्ही सॉल्व्ह केलेला आहे. आम्ही आता 15 किलोचा
सिलेंडरचा बाटला घरून घेऊन आलो आणि लागेल तेव्हा आम्हाला 2 महिन्यात किंवा आम्हाला पुरेल बरोबर 2 महिने कमीत कमी 2 महिने, कारण छोटा 5 किलोचा आम्हाला 1 महिना आणि थोडे दिवस पण वरती लागायचा जायचा. तर हा 15 किलोचा म्हणजे तो आम्ही जर यूज केला तर 3 महिन्याच्या वर जाईल. पण आता आम्ही मोमोज पण बनवतोय तर तो जाईल पण कदाचित 2.5 महिने 2 महिने. 2 महिन्यात आम्ही पण फेरी मारू घरी आणि तिकडनं येताना घेऊन पण येऊ. सिंपल. पण आता बंद करणार नाही आम्ही, उलटा आम्ही वाढवणार आहेत नाही का. ते पुढे समजेलच, ते तुम्हाला पुढे दिसेल आम्ही किती वाढवतो आणि काय काय आणखी पण आमचे काय काय प्लॅन्स आहेत ते. ठीक आहे ना. हो. दीक्षा डरने वालों में से नहीं है और ना ही हार मानने वाले से. हार तो नहीं मानेंगे, हार तो नहीं मानेंगे हम भाई, करेंगे और करके दिखाएंगे. और भी बहुत से प्रोडक्ट हम लॉन्च करने वाले हैं. खूप आणखी पण काय काय आम्ही बनवणार आहेत ते पण आम्ही चालू करणार रेग्युलर. पुढे पुढे समजेल तुम्हाला आस्ते आस्ते. चला तर गाईज ऑर्डरची आम्ही वाट बघतोय पण अजून काय ऑर्डर आलेली नाहीये. जे आहे ते आहे जुनियर नाही का. येईल ना, खूप हा दिवसांपासून खूप दिवसातून चालू केलं ना आम्ही, तर त्याचा काय प्रॉब्लेम नाही. येईल ऑर्डर नंतर, येईल थोड्या वेळात येईल किंवा लेट येईल थोडी. पण आम्ही पण असं विचार केला की खूप दिवसापासून आम्ही पण मोमोज नाही खाल्ले. खूप म्हणजे किती दिवस झाले, महिने जेव्हा बंद केलं तेव्हा, जेव्हापासून बंद तेव्हा नाही खाल्ले. आम्ही रोज 1-2 तरी खायचोच. एवढी आवड म्हणजे एवढा चांगला लागला. स्वतःच्या हाताने दीक्षाच्या हाताने बनवलेले. हा दीक्षाच्या हाताने बनवले. माझे बाई असं दीक्षाला आवडतं आणि स्वतःच्या हाताने बनवले तिला म्हणजे 7वे आसमान पे. असं आहे. तर आम्ही पण थोडे आज ट्राय करून बघतो. जोपर्यंत ऑर्डर येते तोपर्यंत स्वतः जरा 1 प्लेट आम्ही बनवतो. ते आम्ही तिला एकामेकाचे पैसे आम्ही ऍडजस्ट करून घेऊ नाही का. मी नाही देणार पैसे. मग मी पण देणार नाही. मी एवढी मेहनत केली. मग मी पण देणार नाही. मी पण एवढी मेहनत घेतो. तुझ्या मागे मागे फिरतो. हे बघा तर आता चिकनचे मोमोज आमचे दीक्षा बनवते इथे आमच्यासाठी 1 प्लेट. जास्त नाही. आम्ही काय हिशोबात चोख येत आम्ही एकदम नाही का. हा हिशोबात तर हिशोबात 1च प्लेट खाणार तर आम्ही 1च प्लेट खाणार. हा जास्त नाही खाणार. असं आहे. तर आता आम्ही चटणी पण आपली घरची बनवलेली, मेयोनेज पण बनवलेला व्यवस्थित घरचा. मेयोनेज नाही काढणार ना बाहेर. मेयोनेज काढतो आणि तुम्हाला दाखवतो मी मेयोनेजचा. तर आता आपण मेयोनेज बाहेर काढलाय, मी तुम्हाला दाखवतो. हा बघा घरचा बनवलेला आपला मेयोनेज. हा किती थिकनेस मस्त जाड झाला एकदम. मस्त जाड झाला एकदम. एकदम टेस्टी आणि घरचा बनवलेला एकदम व्यवस्थित फुल हायजीन मेंटेन ठेवून. ठीक आहे. आणि हे आपले मोमोज बनतात आता. हा झाले आता फक्त फ्राय करायचे बाकी आहेत. फ्राय केले का मग आम्ही खाऊ मनापासून एकदम मन भरून खाऊ. एकदम खूप दिवसातून खायला ते पण आपले घरचे. बाहेरचे पण खाल्ले नाही आम्ही तेव्हापासून. नाही खाल्लेच नाही. तेव्हा आम्ही विचार केला की जोपर्यंत गॅस येत नाही जोपर्यंत आपण बनवतो तोपर्यंत खायचेच नाही. आणि चिकन मोमोज तर मे बी भिवंडीत कुठे भेटतात आम्हाला नाही माहिती. पण आम्ही चिकन मोमोज फक्त आपल्या घरी बनवले तेवढंच खाल्ले. त्याच्या व्यतिरिक्त व्हेजच खाल्ले, बाकी कुठे खाल्लेच नाही. तर असं आहे. तर आता बनवतो मग दाखव. तर गाईज आता आपले मोमोज फ्राय होत आहेत. हे बघा चिकन मोमोज. ही आपण कढाई काढले फर्स्ट टाइम मोमोजसाठी काढले आपण. ही आपण आणले मला वाटते अच्छा लोणावळ्यावरून आणले आपण ना. लोणावळ्यावरून आम्हाला एकदम स्वस्तात भेटली होती आणि लोखंडी प्युअर लोखंडी. आणि ती स्पेशल आम्ही आता मोमोज साठीच घेतली होती आधी पण. एकदम टाकले आणि मस्त. आणि बघा मोठे मोठे पण मोमोज झाले आपले एकदम. आणि कसं जास्त करून आपण लोखंडी आयर्न स्टेनलेस स्टील मध्ये खाल्ल्याच बरं. कारण बाकीचे सांगू शकत नाही आपण चांगले आहे त्याने बरेचसे प्रॉब्लेम होतात. नॉनस्टिक वाले आम्ही बंद केले, मोस्ट आम्ही यूज करतच नाही. नॉनस्टिक वाले बंद करून टाकले. आणि बाकीच्यांना पण आपण चांगले द्यायला पाहिजे नाही का. म्हणजे आपल्यासाठी वेगळा आणि दुसऱ्यांसाठी वेगळा असा कशा नाही का. त्याच्यामुळे मग आपण कढाई काढली ती. आयन पण आपल्या शरीरात जातं अन्नाबरोबर. हा बघितलं. सायन्स स्टुडंट होती ना. सायन्सचे स्टुडंट दीक्षा मनीष भोईर. तुम्ही मॅडम झाले असते ना. काय नाही झाल्या मॅडम मग. अरे सो सॅड. जाऊ दे आपण या खुशीत आपल्या या दुःखात आपण मोमोज खाऊ. हा झाले बघा मस्त मोमोज झाले आता आपले. खूप दिवसातून जरा कधी आपल्या इंडियात असं आपल्या इंडियात जुन्या म्हणजे कधीपासून आपल्याकडे करंजी बनवतात नाही का. करंजा मध्ये मोमोज कोणा माहिती होते. हे आत्ता आले. आता आपल्याकडे करंजा म्हणजे फेमस. हा दिवाळीला जे
सणांना असे प्रॉपर सण असते तेव्हा होळीला पुरणपोळी, दिवाळीला परत फरसा फराळ, परत करंजी, मध्ये कोणते याचे मोदक गणपतीमध्ये नाही का, या अशा गोष्टी ना सणामध्ये पाहिजे. पण आता काय झालं, कॉमन झालं ना, कधी मोजतो आपण नाही का, जेव्हा आपली इच्छा होती तेव्हा आपण खातो आणि खायला पण पाहिजे नाही का. पहिलीची परिस्थिती नव्हती एवढी लोकांची चांगली, तेव्हा लोकांना कसं सगळ्या गोष्टी बघायला लागायच्या नाही का, तेव्हा नव्हतं एवढं करून. पण आता सगळ्या गोष्टी सगळ्यांकडे आल्या आहेत मला असं वाटतं. आज स्ट्रगल लाईफ आहे, प्रत्येकाचं स्ट्रगल आहे, प्रत्येका लाईफमध्ये, आमच्या लाईफमध्ये पण स्ट्रगलच चालू आहे, बाकीच्या पण लाईफमध्ये नाही का. असं नाही का सगळे खुशच आहेत, सगळ्यांकडे पैसा आहे, असं काही नाही. ते बघा, जीवनासाठी आपण कमवतो नाही का, तर जीवनामध्ये खाल्लाच पाहिजे. मग बिंदास खायचा, बिंदास राहायचा, लोकांचा विचार नाही करायचा. मी दीक्षाला किती वेळा बोलतो बिंदास खायचं, पियाचं, मस्त राहायचं. चला मोमोज रेडी होतील आता आपले. हां तर काहीच आता आपले आता मोमोज रेडी झालेत आणि खायला पण आपण घेतलेले आहेत आणि चटणीची वाट लावून टाकली. मिक्स झाले पूर्ण, म्हणजे खाली घेतली ना मी, खाली घेतली डायरेक्ट म्हणून टाकून दिली एखादच जाईल. जाऊ दे, भांडी परत भांडी घासायला प्रॉब्लेम होतो ना नाही का, परत त्या गोष्टी परत करायच्या, परत म्हणून टाइम होतो. आता गरम आहे आणि पहिले खूप दिवसातून खायला लागलाय, खूप दिवसातून. पहिले चटणी आपली घरची आहे, चटणी आणि मेयोनीज मध्ये मस्त दोन्ही पण वाटतात ना. तर पहिला खूप दिवसानंतरचा बाईट. गरम असेल. खूप दिवसातून खाल्ले ना, खूप दिवसातून खाल्ले आणि बाई एक नंबर. घरचे एवढी हा किती पण बाहेरचे खा आणि का आणि व्यवस्थित नाही हा पूर्ण भरलेला आपण दुसऱ्या नव्हे ते सर्वांसाठी पण तेच भरतो देतो आणि तेच आपण पण खातो आणि दुसऱ्यांना पण देतो. असं नाही का वेगळा आहे बनवतो आपण. तर एक नंबर झालेत आणि एक नंबर मस्त. आणि परत एकदा आठवण पाहिजे, टेस्ट जिबेची टेस्ट एक बदलून जाते. थोडं वेगळं खाल्लं, वेगळं खाल्ला तुला बरं वाटते. दीक्षाला खूप जास्त आवडतं आणि बाहेर जातो त्या मोमोजच सांगायची, कुठे पण गेलो तरी मोमोज छोटी ग्रुप बनव घरी, चालू कर आपल्या, आपण पण खाऊ, दुसऱ्यांना पण खायला घालू नाही का. चला आता आम्ही जरा एक प्लेटचा आम्ही आनंद घेतो, आस्वाद घेतो. हा तोपर्यंत बघू मग ऑर्डर येते का. चालेल, चला मग त्या कधी खायला. तर काय आता आमचं खाऊन झालेलं आहे मोमोज आणि मस्त मोमोज झाले. मस्त लागले ना, एवढे दिवसातून खाल्ले, मस्त जबरदस्त लागले, एक नंबर आवडले मला खूप आवडले. आणि वाजल्यात जवळजवळ 8:30 आणि दीक्षा पण खूप थकून गेले. तर काय करायचं मी विचार केला की आपण भात थोडा करू शकतो. आणि माझी पर्सनली इच्छा झाली, मी पण बटर चिकन बरेच दिवस झाले, म्हणजे आठवत नाही लास्ट टाइम कधी खाल्लेला. तर माझा असा विचार झाला की बटर चिकन ऑर्डर करतो आणि 2 रोटे. मैदा तर ॲक्च्युलीला बंद आहे, थोडीशी रोटी दिली तर एक हाफ म्हणजे हाफचे पण अर्धा चालेल. आता देणार तर खाईल, तर नाही खाणार. अरे बाबा कधी बसून काय बोलणार, चोरून खायला माहीत आहे. तर मला बटर चिकन आवडतो म्हणून मी आता विचार करतो बटर चिकन ऑर्डर करतो आणि 2 रोट्या करतो आणि राईस आपण घरातच करू. ऍक्च्युली मला झोमॅटोवरती ऑफर पण चालू आहेत बऱ्याचशा, त्याच्यामुळे म्हणून मी फायदा घ्यायला लागला. मला फार रात्री असते मला ऑफर, मला रात्री डेली ऑफर येते. मी गोल्डचा मेंबरशिप पण घेते ना त्यांची, गोल्ड मेंबरशिप मी घेतली आहे झोमॅटोची, त्यामुळे मला बऱ्याचशा त्यांच्या ऑफर येतात, चालू असतात. आणि चांगल्या ट्रस्टेड रेस्टॉरंटमधून किंवा हॉटेलमधून येतात ते, तर बरं पडतं ना. मग मी सांगितलं काय बनवू नको, माझी आज बटर चिकन खायची इच्छा झाली तर मी आज बटर चिकन मागवतो. ठीक आहे, आपलं फक्त राईस करू आपण, बाकी ऑर्डर अजून काय आले नाही. ऑर्डर आल्या तर बघू, तर आपलं काही टेन्शन नाही आहे. आता चालू पहिल्या दिवसानं चालू केलं आपण, आम्ही खाल्ला ना, आमचं मन भरलं, आम्हाला बरं वाटलं. चला आता ऑर्डर येऊ दे, दाखवू आपण तुम्हाला राईस. तो अपना पार्सल आ गया, ये देखो आला पण लगेच. स्मेल का घेऊन बघायला पाहिजे. तर इथे आता आमची उद्याची टिफिनची तयारी चालू आहे. आता काय रोजचा आहेच ना माणूस, नाही पण प्लॅन झाला काय बनवण्याचा, पण ते बनवायला लागते काय ना काय ना, नाही का, खाल्ल्याशिवाय राहू पण शकत नाही. आणि हा 1 टायमाचा प्रश्न आहे, 3 टायमाचा प्रश्न आहे.
नाही का. आणि आपला असं आहे का आपल्याला एक टाइम खाल्लेला दुसरा टाइम नको, नाही का, असं आहे आपला, जीवावर येते लगेच. सकाळी आम्ही कोणती गोष्ट खाल्ली दुपारी जमणारच नाही. तर कोणती बिर्याणी खाऊ शकतो. हा बिर्याणीला बिर्याणीला आम्ही डोळे पुसून बघतो. आम्हाला तिन्ही टाइम दिले तरी चालेल बिर्याणी. बिर्याणीला मनाई नाही. बिर्याणी शिळी आम्ही बिर्याणी तर एक नंबर लागते. बिर्याणी आम्ही सकाळची पण रात्रीची आम्ही सकाळी पण खाऊ शकतो, दुपारी पण खाऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. ती खुशी एकच खुशी गोष्ट आहे. एकच अशी गोष्ट आहे का ती आम्ही बिंदास खाऊ शकतो, काही टेन्शन नाही. आता हे सगळं करायला आहे, लगेच आवरून झालं का लगेच आपण जेवायला बसू. पार्सल येऊन कधी बसून राहिलं, आपण उघडले पण नाही. हो, नाही बाहेर. चला घेऊ जेवायला आता घेऊ जेवायला चला. तर इथे आता आपला बटर चिकन ओपन होतोय. अरे बाबा, खूप दिवसानंतर बटर चिकन, माझा फेवरेट. आणि दीक्षाचा नाही एवढा, नाही ना आवडत तुला असं. त्याच्यात पीस पण असे एकदम ते असे श्रेडेड असतात, श्रेडेड असे. हां तसं असतं तर बटर चिकन तसं असतं ना, तो ग्रेव्ही अशी आणि मस्त. आपल्या तिकडे एव्हर शाईनला पण भारी भेटायचा, मला तिकडनंच जास्त आवडायचं. तिथे बिर्याणी पण चांगली भेटते एव्हर शाईनला. आणि यात रोटी आहे, रोटी बघू कशी आहे जरा खोल. फॉइल पेपर में आई हुई रोटियां चांगली वाटते, थोडी मिक्स वाटते. गव्हाची आहे का? नक्की काय वाटतं, गव्हाची आहे? गव्हाची वाटते. गव्हावर येते. गहू आणि मैदा मिक्स आहे. हां असेल, चांगली आहे ना, मग अशी चांगली लागते. प्युअर मैदा नाहीये. ठीक आहे. तर मग आता आमचं पार्सल उघडला गेलं, बटर चिकन माझा फेवरेट, आणि 2 रोटी मागवलेली, आणि इथे आपण बनवलं राईस. ठीक आहे. तर आजचा असा होता आमचा ब्लॉग. ठीक आहे ना. ऑर्डर का आले नाही तर आपण ठेवून दिलं असंच. उद्या आपण वाढवू. आता मला वाटतं 8:30 वाजून गेलं वाटतं. 9 वाजले. 9 वाजले. 9 वाजले मे बी ऑर्डर आली तर करायला येईल, नंतर नाही असं काय नाही. आता काय प्रत्येक दिवस सगळ्यांनी खूप दिवस पण झाले, आम्ही सांगितलं तसं का चालू केलं म्हणून, पण आता असं कंपल्सरी नाही का त्याच दिवशी लगेच चालू केलं. नाही आपण नवीन चालू केलेलं तेव्हा पण तसं. तेव्हा पण तसं झालेलं, नंतर झालेलं ऑर्डर. आणि चांगलं याचा काय प्रॉब्लेम नाही. आणि मंगळवार आणि सोमवार सोमवारी आहे, मोस्ट ऑफ खात मोस्ट नाही. ऑफ सोमवारी खात नाही असं रिक्षा म्हणणं आहे. ठीक आहे, असं असू पण शकतो. आपण ते खातो, आपण खातो मग सगळे खाते, असं काय प्रॉब्लेम असं नाही, असं नियम नाही. असू दे चला. तर मग बघू आता वाट, काय प्रॉब्लेम नाही. चालू तर केलं आपण, खूप दिवसानंतर चालू केलंय आणि समजायला पण टाइम लागेल. सांगितलं आपण सगळ्यांना, मेसेज केला का आपण चालू केला म्हणून. ठीक आहे. आणि चला मग आता घेतो जेवून आम्ही, बटर चिकन आणि रोटी आणि थोडासा राईस. हां तर मग आपण इथे हा ब्लॉग एंड करू आपण, आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळे येतात चॅनलवर, व्हिडिओ बघतात, व्हिडिओला व्ह्यूज पण जातात, सगळ्या गोष्टी होतात, पण प्लीज सबस्क्राईब करा. तुम्हाला नाही माहिती आहे, मला बरेचसे लोक सबस्क्राईब करतात, त्यांना माहिती नाही, त्यांना वाटतं लाईक केला म्हणजे ओके जास्त असं. पण सबस्क्राईब हा खूप इम्पॉर्टंट आहे आमच्यासाठी, कंटेंट क्रिएटरसाठी. हां तर प्लीज 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 सबस्क्राईब करा. तोपर्यंत आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.